अरे वा, आज धाकट्या सुनबाईंच्या हातचं मिळणार आहे वाटतं नाश्ता आम्हाला. हो माई, मी आणि विजय त्यांनी ठरवलंय काय? जी लवकर उठेल ती न करायचं. आज मी लवकर उठले म्हणून माझ्या हातचा. छान. चला, म्हणजे आम्हाला रोज सस्पेन्स. मग कसा गेला कालचा दिवस? नाही म्हणजे सिनेमा, डिनर, शॉपिंग. खूप छान गेला माई. छान. अगदी परिपूर्ण बर्थडे झाला. सगळ्यांचे गिफ्ट्स, लाड, एकदम मस्त. पण सगळ्यात सिक्सर मारली ती माझ्या आदित्यनी, हो की नाही? नानांना फोन करून सांगितलं बरं का, तुला डान्स अकॅडमी मध्ये ऍडमिशन मिळवून दिली त्याने. ते काय म्हणाले? खुश झाले एकदम. अगं अर्चूसाठी परमिशन मागायला होतो ना लब्बाड, मग तेव्हा होते ते. खूप हसलो आम्ही या गोष्टीवर. पण मस्त वाटला. खूप छान गिफ्ट दिली आदित्यने तुला. हो माई, त्यांनी तर दिलंच, पण तुम्हीही पाठिंबा दिलात हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं. चल ग. म्हणजे मुलगी असूनही बाबांनी मला त्यावेळी नाही सपोर्ट केला, पण सून असूनही तुम्ही मला खूप पाठिंबा दिलात. मुलगी काय, सून काय, बायको काय, तुम्ही मालक थोडेच आहात तिचे. ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं असतं ना ते तुम्ही एकमेकांचं असणं. आणि हेच भान आमच्या आदित्याला आहे. आणि म्हणूनच तो अंदाज घ्यायला आला होता आमचा की आम्ही तुला नृत्य शिकायला विरोध करतोय का. नाही, आणि समजा आम्ही अगदी विरोध केला असताना तरी त्याने आम्हाला पटवलं असतं, कन्व्हिन्स केलं असतं. पण तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जिद्द नसती सोडली. आणि अगं लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक असतो, पण तो एक घटक असतो. स्त्री म्हणून तिची काही स्वप्न असतात, तिलाही नवीन काहीतरी शिकायचं असतं आणि ते करू देणं ना हे महत्वाचं असतं. तिनं एक आनंदी असणं माणूस म्हणून हे खूप महत्वाचं असतं. एक चांगली आई, चांगली सून, चांगली मुलगी, चांगली बायको, हे सगळं होण्यासाठी मुळात तिचीच जर स्वप्न सगळी दडपलेली असतील तर ती कुटुंबाची स्वप्न काय म्हणून पूर्ण करणार ग? नाही, आणि म्हणूनच ना तू म्हणशील माई सुद्धा नानांसारखं आता लेक्चर द्यायला लागल्या. अगं इतकी वर्ष त्यांच्यावर संसार करून मलाही सवय झालीये ज्ञानामृत पाजायची. बरं ना, झालं की मला हाक मार, मी येते. हो हो. अमित, आदित्यने मेघनाला माहिती ना काय गिफ्ट दिलं? काय? अरे त्याने तिला नटराज डान्स अकॅडमी मध्ये भरतनाट्यमच्या प्रॉपर ट्रेनिंग साठी ऍडमिशन घेऊन दिली. हे सॉलिड आहे ना गिफ्ट, मला आवडलं. म्हणजे एकदम वेगळंच आहे ना. आणि मलाही नाही आवडले. अरे म्हणजे कसं, ती डान्स शिकली ना तर आपल्या साक्षीमईला पण शिकवेल. खरंय. काय ग ठकू, झोप झाली नाही का? काय नाही, भरपूर झालेली आहे झोप. साक्षी पटकन आता ब्रश करून घे, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. आज मी 12 वाजता पार्लरची अपॉइंटमेंट घेतली. आज केस कापून टाकूया बाळा आपण तुझे. ए नाही आई, मला लांबच केस हवेत. साक्षी मान्य आहे मला ते, पण तुझ्या वेण्यांची किती उस्तवार असते सकाळी. एक तर अरे ही उठत नाही लवकर आणि मग उशिरा उठते, मग मी वेण्या घालत असताना पेंगत असते, मग त्याच्यानंतर वेणी जरा सैलच झाली, मग घट्टच झाली, मला अशी नकोच होती. रोज कटकट आणि रोज रडारड होते माहिती का. काय ना साक्षी, आपले छोटेसे केस असले ना की एकतर ते वरचेवर धुता येतात आपल्याला, आणि हेअर बँड लावलं की झालं, शाळेसाठी रेडी. मला आर्ग्युमेंट नकोय साक्षी, प्लीज. आपण जाणार आहोत पार्लरला 12 वाजता, ओके? काय आई, मी नाही कापणार. बाबा सांगा ना आईला. तू बाबांना कशाला मध्ये घेतेस? अगं विजया, नाही आम्ही, तू प्लीज ह्याच्यात पडूच नकोस. ए माई आजी, सांग ना ग आईला, मला नाही कापायचे केस.
मग नको कापू सगळं. ते ऐकत नाहीये ना. ती आजच राहणार आहे मला केस कापायला. मला लांब केस हवे. तिला सांग ना ग. आपण सांगूया हा. माई, मी मशीनला कपडे लावायला चालली. बर. मी आपले बाकीचे सगळे कपडे घेतले. मेघना, तुमचे काही कपडे आहेत मशीनसाठी? हो, आदित्यचं दिसतायत. असणारच. वापरलेले कपडे बोळे करून कपाटात तसेच ठेवले असतील ना. शी, मला त्याची सवय ना अजिबात आवडत नाही. पण ऐकणार नाही. अगदी न चुकता टाकणार तो. बास्केटमध्ये टाकावेत ना ग कपडे. जा आण जा. आलेच. बट्ट वासत असेल सगळं. काय काय ग विजया, तू म्हणे साक्षीचे एवढे सुंदर लांब केस कापून टाकणार? हो माई, अहो तेच बरं पडतं माहितीये का. गेल्या वर्षी नव्हते का आपण कापले? हो हो. बघा केवढे वाढलेत. वाढ चांगली आहे केसांना. अगं मग चांगलेच आहेत की केस लांब, नाही का? आणि तिलाही आवडतात, हो की नाही ग? हो. केस जर लांब ठेवायचे असतील तर ते मेंटेन कोण करणार? आणि आईने घातलेल्या वेण्या आवडत नाहीत ना. रोज त्याच्यावरून कटकट, आणि त्याच्यामुळे शाळेला उशीर होतो. त्यापेक्षा हेअर कट केलेला बरा. सरळ हेअर बँड लावून पाठवता येतं शाळेत, कटकट नाही. हे घ्या. मी येऊ का मदतीला? अगं नाही, मशीनला तर लावायचं, होऊन जाईल. येते बाय. शी बाबा, काही उपयोग नाही. आता तू गुलाबाचं रोप दिलंय, त्याचं फुल मी कुठे घालू? घालायला वेळच राहणार नाहीत ना. हो बाळा, बरोबर आहे. पण आता आई म्हणते ते सुद्धा बरोबर आहे की नाही? जा, तू तिथेच बाजू घे. मला नाही कापायचे केस. नको कापूस मग. पण खरंच छान आहे तो तिचे केस. अगं हो, पण विजयाचं पण म्हणणं बरोबर आहे की नाही? मेंटेन कसं करणार? ए विजया, विजया, आले 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 कुठे आले. अगं कुठे होतीस? अगं काही नाही, मशीनला कपडे लावत होते. बर अगं मी काय म्हणत होते, आपल्याला ती 2 पुस्तकं हवी होती ना, विझार्ड ऑफ ओज आणि ॲलिस इन वंडरलँड. ती दोन्ही पुस्तकं सतीशला मिळाली आहेत, तो घेऊन येतोय. अरे वा. बरं, अमित तर त्याला सांगितलं नाहीयेस ना आणायला, नाहीतर डबल होतील. नाही नाही नाही, नाही सांगितलेली त्याला. हा बरं एक काम कर, हे घे, हे तुझ्या धाकट्या बहिणीला दे. हे काय? अगं मशीनला आदित्यची पॅन्ट होती ना, त्याच्यामध्ये हे सापडले. त्यांची मालमत्ता आहे. बाप रे, बिल आणि काय पैसे आपल्याला ठेवूयात आणि बिल त्यांना देऊयात म्हणा. बरा. हे कसली बिल आहेत ग ही? अर्चू काय चाललंय? जरा बघू देत ना. अरे बाप रे, हॉटेलची बिल आहेत. हे बघ, काय ज्वेलरी बॉक्सचं बिल आहे. बघू बघू, हे बघ, हे बघ. नाहीतरी आपल्याला हवाच होता ना ऍड्रेस, कुठून आणलाय ते बघायला. मग मी आता एक काम करते, हे ठेवते मी जपून, आणि अमितला सांगते इकडूनच आणूया म्हणून. चाल. हे घे आता, पकड आता एक एक. हे बघ, फाटायला लागले. बोल रे आदित्य. काय ग, काय करत होतीस? अरे काही नाही, काल कपाट आवरलं ना, धुण्याचे कपडे बाजूला काढून ठेवले होते. माई म्हणाल्या धुणं इस्त्री करणं वगैरे करून सगळे कपडे अगदी रेडी ठेवा, म्हणजे ऐन वेळी धावपळ नको. गुड. तू काय करतोयस? मी काय आकडेमोड करतोय. हे पण तुझ्यासारखीच मी पण ट्रिपची तयारी केली. हॉलिडे पॅकेज वाल्यांशी बोललो, बुकिंग्स केली. आता फक्त बॅगा उचलायच्या आणि सुटायचं. पण रजेच्या तारखा कन्फर्म झाल्या का? हो. सो ऑल सेट? आय सपोज सो. मला नाही कापायचे. मला नाही कापायचे. ए आदित्य, ऐक ना, मी तुला नंतर फोन करू. ओके 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 ओके, मला पण जरा काम आहेत. नंतर बोलू आपण. ओके बाय. काय काय झालं? मला नाही कापायचे केस. एक मिनिट. अगं बाई, आता काय घरभर रडत फिरणार आहेस का साक्षी? तुला मी सांगितलं होतं की नाही सकाळीच? चल बाई, आता 12ची अपॉइंटमेंट होती. तुझ्या या रडण्यामुळे ऑलरेडी मिस झाली. चल बरं पटकन. मला नाही केस कापायचे काकू. साक्षी,
ताई आपण हिचे केस नंतर कापूया का? तसंही शाळा सुरू व्हायला वेळ आहे ना अजून. अगं मेघना, आजचं नाटक नाहीये हे हिचं, दरवर्षीच आहे. केस कापायचे म्हटलं की अशी रडारड सुरू होते आणि एकदा कापून आणले ना की मग किती छान म्हणून घरभर फिरत असते. ताई, मी घेऊन जाऊ तिला पार्लर मध्ये, चालेल? तू नेतेस? ओके, माझ्या बरोबर नाही यायचं ना पार्लर मध्ये, तू जा काकू बरोबर, पण एकदाचे केस काप बाई. मी कट्टी तुझ्याशी मला नाही कापायचे केस वेगळं काकू, मला नाही कापायचे ना, माझ्यासारखे केस नाही कापायचे. माई, लोणच्यासाठी 3 किलो कैऱ्या पुरे ना? हो पुरे. हो पण करकरीत आण बरं का. आपल्या त्या नेहमीच्याच बाई येतो, त्यांच्याकडूनच घेणार आहे. बरं, आणि चिंद्यासाठी 2 किलो पुरे ना? पुरे खूप झाले. बरं हो, टक्कूसाठी वेगळे आणा, पण नानांचं तंत्र माहितीये ना तुला. हा, त्या आधी घेते सगळ्यात. बरं, मुरांब्याचं काय करायचं माई यावर्षी, म्हणजे घालायचं ना? पिकलेल्या आंब्यांचा मुरंबा घालून झाला सुद्धा, पण तुझ्या नवऱ्याला साखरांबा आवडतो ना. आणि माझ्या जाव्याला गुळांबा, तेव्हा जरा जास्तीच घेऊन ये कैऱ्या. अगं बाई आले. नाही थांबा, मी बघ आले. काय आहे ग? मेघनासाठी आलंय काहीतरी. अगं बाई, हो, आल्यावर उघडेल. हो. विजया, मेघनल आणि साक्षीला जाऊन बराच वेळ झालाय नाही, अजून आल्या नाहीत त्या. काळजी नका करू माई, येतील त्या. बरं, मी निघते आता कैऱ्या आणायला. हा, अर्जू येते ना बरोबर? हो हो हो, सांगितलंय तिने येताना हाक मार म्हणून. घ्या, आल्याच बघ. आल्या का? अगं हे काय, केस कापलेच नाहीस तू? ताई 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 प्लीज, तिला नका ओरडू. मी सगळं सांगते ना तुम्हाला. अगं मी ओरडत नाहीये तिला मेघना, मी फक्त विचारते तिला. अगं हेअर कट करण्यासाठी गेली होतीस ना तू बाहेर? हो ताई, पण तिला खरंच नव्हते कापायचे हो केस. मी सांगते ना काय झालं. नाही, मला ते माहितीये मेघना, मला ते माहितीये, दरवर्षीचं नाटक आहे तिचं ते. पण म्हणून मी तिला कसं बसं तयार केलं होतं आज. तेव्हा तूच मला म्हणालीस ना की तू तिला घेऊन जाशील पार्लर मध्ये म्हणून. हो, मी तुझ्या भरोश्यावर तिला जाऊ दिलं तिथे, आणि तू तिला तिचीच मनमानी करू दिलीस. नाही म्हणजे असं असेल तर मग माझ्या म्हणण्याला काही अर्थच नाही उरत ना ग. विजया, ताई प्लीज तुम्ही ऐकून घ्या. विजया ताई, अगं, तू अहो, जरा शांत हो. माई, काय ग, का नाही यायचं ऐकत ग तू? साक्षीचा पुळका यांना, तिला सकाळी झोपेतून उठवून दाखवा म्हणा, आणि बेणीसाठी तिची कटकट सहन करून दाखवा म्हणा, मग मा. ताई प्लीज तुम्ही रागावण्याआधी मला जे सांगायचंय ते तरी ऐका. मेघना, मी साक्षीची आई आहे. हा, तिला काय चांगलं वाटतं, तिला काय चांगलं वाटत नाही, तिच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे, हे सगळ्यात जास्त की नाही मला कळतं. हा, तू तू कशाला या भानगडीत पडतेस ग? नाही हो ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे, आणि प्लीज मला जर तू थोड्या वेळ एकटं सोडलंस ना तर बरं होईल. प्लीज कृपा कर माझ्या. पण तू सुद्धा आईचं ऐकायला हवंतच की नाही? मग असं कसं बाळा? ऐक. खूप रागावल्यात विजय ताई, काहीच ऐकायला तयार नाहीयेत. तू काय इथे बसून राहिलीस? पण तू जा ना अर्जू आत्याकडे खेळायला. पल्लव आणि मयुरी दोघेही वरतीच बसलेत खेळत, कधीची तुझी वाट बघतायत. जा जा, पळ पळ पळ. मायाजी, आई रागवली ना आमच्यावर, केस कापले नाहीत म्हणून. हे वेडाबाई, इकडे ये. आईचा राग कधी मुलांवर इतका काय टिकतो का? बघितलंस का कधी? आई येते की नाही थोड्यानं तुमच्याशी बोलायला.
मग तशी आज पण येणार. तू खेळ बिंदास. मी बघते आईकडे काय ते. तू नको काळजी करू. हाच बघू आधी. हा जा खेळ. जा पळ. श्श्त. का नाही केस कापून आणलेस तिचे? आता सांग मला पटपट. अहो माई, त्यांच्या शाळेत ना, शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट नंतर कल्चरल इव्हेंट असतो. आणि त्यात त्या पर्यांची, राजकुमारींची वगैरे नाटकं असतात. आणि ते सगळे रोल्स लांब केस असणाऱ्या मुलींकडे जातात. आणि तेव्हा नेमके तिचे केस कापलेले असतात. अगो बाई, हे असं आहे का सगळं? पण माई, विजयाताईंचं काय हो? तू नको काळजी करूस. थोड्या वेळाने सगळं काही व्यवस्थित होईल. चुकलंय का माझं? मी परस्पर डिसिजन घ्यायला नको होता. पण आता काय करू? विजयाताई तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. आदित्यला तर सगळं सांगावंच लागेल. हॅलो. हॅलो. काय ग, तुझा आवाज असा रडवेला काय येतोय? अरे, विजयाताई खूप रागावल्यात माझ्यावर. का? अगं पण तू साक्षीच्या बाबतीत स्पष्ट सांगून पाठवलं होतंस ना तिला. मग नसता आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं हिला? तेच तर सांगते ना मी. म्हणजे साक्षीच्या बाबतीत परस्पर निर्णय कसा काय घेऊ शकते ही? साक्षीची रोजची उस्तवार करायला ही येते का? ही येते का साक्षीला सकाळी उठवायला, तिच्या वेण्या घालायला, तिला नहायला घालायला? रोज त्या वेण्यांवरून कटकट, रडारड, आणि त्याच्यामुळे रोज शाळेला उशीर. ह्या सगळ्याचा त्रास मला होतो ग, हिला नाही. नाही, पण मग मोठेपणा कसा मिळणार ना तिला? साक्षी रडत होती ना, ते म्हणे तिला बघवलं नाही. अरे म्हणजे साक्षीला मी रडवणार आणि ही तिचे डोळे पुसणार? वा. अगं पोटची पोरगीच फितली तुझी. आणखी काय हवंय? फितली म्हणजे काय? हिने सांगितलं असेल तिला नाही ना कापायचे केस. मग मी सांगते आईला. हो, आताच म्हणाली असेल. हो, आणि मग घरी येऊन सारखं ताई माझं ऐकून तरी घ्या ना, ताई माझं ऐकून तरी घ्या ना. काय सांगणार आहे ही? मुलांशी असं वागू नये. चाइल्ड सायकोलॉजी, अमुक तमुक. अरे चाइल्ड सायकोलॉजीची पुस्तकं आम्ही पण वाचली आहेत, कळतं आम्हाला पण ते. आणि पण शिस्त म्हणून पण काहीतरी प्रकार असतो का नाही? मग काय? आणि जेव्हा तुला मुलं होतील ना, तेव्हा त्यांना वाढव म्हणा त्या चाइल्ड सायकोलॉजी प्रमाणे. अगं विजया, मी तर म्हणते तू तिला डायरेक्ट सांगायला हवं होतंस की यापुढे साक्षीच्या फंदात काही पडू नकोस बाई. नाही, अगदी तसंच काही म्हणायची गरज नाहीये. पण तिला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं मी स्पष्ट शब्दात. तुला सांगू का अर्चू, माझं ना डोकंच फिरलंय. नसता शहाणपणा ग. अगं हो. आता मला सांग, साक्षीने इतकं सगळं सांगितल्यावर मी कसे केस कापायला येणार होते तिला? मला वाटलं घरी आल्यावर मी विजयाताईंना सगळं सांगेन आणि त्यांना नक्कीच पटेल. पण माझं चुकलंच का? नाही, चुकलं असं नाही वाटत आहे. पण विजयाचा रागही मी समजू शकतो. आपल्या मुलाच्या बाबतीत जर आपण एखादा निर्णय घेतला असेल आणि दुसऱ्याने तो परस्पर बदलला तर राग येणारच, 100% येणार. अरे पण मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला ना. मेघना, तू आता काहीही करायला जाऊ नकोस. हे बघ, तिचा राग जरा शांत होऊ दे, आपोआप सगळं ठीक होईल. साक्षीला बघून मला माझीच आठवण झाली. माझं उलट होतं. मला केस कापायची हौस होती आणि बाबांचा त्याला सक्त विरोध. कायम 2 घट्ट वेण्या. मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर खूप म्हणजे खूप हट्ट करून मी केस कापले. पण मग बरेच दिवस बाबा बोलले नाहीत माझ्याशी. कारण ते म्हणतील तेच करायचं ना. मग नंतर ना स्वतःहून काही करण्याची
भीतीच वाटायला लागली मला. क्षणभर मला वाटलं साक्षीचंही तसंच नाही ना होणार. म्हणून मी मेघना, अगं किती विचार करणार आहेस अजून? आणि रडतेस कशाला? मी आहे ना, आपण दोघं मिळून घालूया विजयाचा राग. काय आता बिलकुल टेन्शन घेऊ नकोस, शांत राहा. मी घरी आलो ना की आपण बोलायला जाऊ विजयशी. ओके ओके. चल बाय. बाय. किती आधार वाटतो तुझा.